पाकिस्तानमध्ये शोकाकुल वातावरण. हल्ल्यानंतर आलेल्या आर्मी स्कूलच्या पहिल्या दृश्यांमध्ये ठिकठिकाणी दिसतायत क्रौर्याच्या खुणा. अतिरेकी खटल्यांमध्ये फाशीच्या शिक्षेवर बंदी पंतप्रधान नवाज शरीफांनी उठवली. पेशावरमधल्या हल्ल्यातल्या मृतांना भारतातल्या शाळांमध्ये मुलांनी वाहिली श्रद्धांजली. संसदेतही पाळलं 2 मिनिटांचं मौन. देशभरातल्या शाळा आणि मॉल्समध्ये सुरक्षा वाढवण्याचे केंद्राचे आदेश. परिस्थिती किती भीषण आहे याची पूर्ण त्यांना कल्पना आलेली आहे, तसं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं केंद्रीय पाहणी पथकाकडे दिला अतिरिक्त प्रस्ताव. 19,000 गावांव्यतिरिक्त आणखी 5,700 गावं दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या अडकल्या. भाजप आणि शिवसेनेच्या वादात. शिवसेनेला शह देण्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे जिल्हे स्वतःकडे ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न. भांडूपमधल्या माउंट मेरी शाळेत 4 वर्षाच्या चिमुरडीवर शाळेच्या कर्मचाऱ्याकडून बलात्कार. 2 संशयित ताब्यात. संतप्त नागरिकांची शाळेत तोडफोड. शालेय साहित्य जाळण्याचा प्रयत्न. राज ठाकरेंच्या पाहणीनंतर दादर रेल्वे स्टेशन बाहेर फेरीवाल्यांविरोधात केवळ तोंडदेखली कारवाई. काल अतिक्रमणं उठवूनही फेरीवाल्यांनी आज पुन्हा मांडलं ठाण. आणि भारतीय बॉक्सर सरिता देवीला ऑलिम्पिकमध्ये खेळता येणार. इंटरनॅशनल बॉक्सिंग फेडरेशननं सरिता देवीवर घातली फक्त 1 वर्षाची बंदी.